Let us understand second standard EVS chapter travel and transport. How do you come to school every day? म्हणजे तुम्ही दररोज स्कूलला कसे येता? सम ऑफ अस वॉक टू स्कूल इफ वी लिव्ह नियर बाय. म्हणजे जर आपण जवळ राहत असू तर आपण काय करतो? चालत येतो. सम ऑफ अस ट्रॅव्हल बाय बस और ऑटो रिक्षा. जर काही जण बसने येतात किंवा ऑटो रिक्षाने येतात. सम चिल्ड्रन कम टू स्कूल बाय कार. काही मुलं कारने येतात. खाली एक प्रश्न विचारला आहे, हाऊ वुड यू लाईक टू ट्रॅव्हल टू स्कूल एव्हरी डे. तुम्हाला स्कूलमध्ये कसं यायला आवडेल किंवा कसं तुम्हाला कोणत्या मार्गाने यायला आवडेल. म्हणजे रिक्षाने यायला आवडेल का कारने यायला आवडेल का बसने यायला आवडेल असं त्यांनी विचारलं आहे. मग खाली बघूया. वी नीड व्हेइकल्स टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. वी नीड व्हेइकल्स म्हणजे काय? आपल्याला लागती व्हेइकल्स म्हणजे गाडी. कशासाठी? टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल करण्यासाठी. वी ऑल्सो नीड व्हेइकल्स टू सेंड गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर माल पाठवण्यासाठी, हे का नाही. गुड्स म्हणजे काय? माल पाठवणे. फॅक्टरीतला माल असेल किंवा कपडे असतील किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील तर त्यासाठी पण आपल्याला काय लागतं? व्हेइकल्स लागतील. मग दीज व्हेइकल्स आर कॉल्ड मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे यालाच काय म्हणायचं आहे की ट्रान्सपोर्टचे माध्यम. फर्स्ट लँड ट्रान्सपोर्ट. लँड म्हणजे जमिनीवरचा ट्रान्सपोर्ट. इन मेनी प्लेसेस पीपल यूज ॲनिमल्स ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. दे मूव्ह ऑन लँड. खूप साऱ्या ठिकाणी ॲनिमल्स हे ट्रान्सपोर्टसाठी वापरतात. ते काय करतायत? लँडवर मूव्ह करतायत. इन हिली एरियाज म्हणजे डोंगरावर, टेकड्यांवर. पोनीज अँड म्युल्स कॅरी पीपल अँड गुड्स. म्हणजे जे छोटे खेचरं असतात ना, खेचरं म्हणजे छोटे घोडे आपले, त्यांना म्हणलं आहे पोनीज अँड म्युल्स. ते काय करतायत? लोकांना नेत आहेत किंवा काही सामान असेल तर नेत आहेत. गुड्स म्हणजे सामान. इन डेझर्ट म्हणजे वाळवंटात कॅमल इज द ओनली मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. वाळवंटात काय असतो? फक्त कॅमल, जो लोकांना आणि लोकांचं सामान इकडे तिकडे वाहून नेऊ शकतो. त्यामुळं कॅमलला काय म्हणतात? कॅमल इज कॉल्ड शीप ऑफ डेझर्ट म्हणजे वाळवंटातलं जहाज. नेक्स्ट आहे बुलॉक कार्ट. बुलॉक म्हणजे बैलगाडी आणि हॉर्स कार्ट म्हणजे घोडागाडी. आर यूज टू कॅरी पीपल अँड गुड्स. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ॲनिमलमध्ये काय काय असतं? बुलॉक कार्ट आहे, त्यानंतर पोनीज म्युल्स आहेत, त्यानंतर कॅमल आहे का नाही. नेक्स्ट आहे बायसिकल, ऑटो रिक्षा, स्कूटर, मोटरबाईक, कार, बसेस. हे ट्रॅव्हलिंगसाठी वापरतात. कुठलंचं ट्रॅव्हलिंग? यूज्ड फॉर ट्रॅव्हलिंग शॉर्ट डिस्टन्सेस. ट्रेन्स, बसेस, ट्रक्स कॅरी पॅसेंजर्स अँड गुड्स ओव्हर लॉंग डिस्टन्स. म्हणजे लॉंग डिस्टन्सवर जायचं असेल तर ट्रेन्स, बस, ट्रक्स. ओके. व्हेरी बिग सिटीज हॅव लोकल ट्रेन्स फॉर पीपल टू ट्रॅव्हल टू डिफरंट पार्ट्स ऑफ द सिटी. आणि खूप मोठ्या सिटीमध्ये काय असतं? ह्या लोकल ट्रेन्स काय असतं? तिथं लोकल ट्रेन्स असतात. कशासाठी? लोकांना ट्रॅव्हल करण्यासाठी डिफरंट पार्ट ऑफ सिटीमध्ये. मेनी सिटीज लाईक कोलकाता, मुंबई, न्यू दिल्ली नाव हॅव ट्रेन्स कॉल्ड मेट्रोज. आणि मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये तिथं मेट्रोज असतात पॅसेंजर्स आपल्या लोकांसाठी. जसे आपल्या नगरमध्ये बसेस दिसतात, आहे की नाही, किंवा छोट्या सिटीमध्ये बसेस दिसतात, तसं मोठ्या सिटीमध्ये मेट्रो ट्रेन्स असतात. मेट्रो ट्रेन त्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतात. नेक्स्ट आहे वॉटर ट्रान्सपोर्ट. स्मॉल बोट्स, मोटर बोट्स कॅरी पीपल अँड गुड्स अक्रॉस द रिव्हर्स. नदीमध्ये आपण बघतो की स्मॉल बोट्स छोट्या छोट्या बोट्स असतात त्या, किंवा मोटर लावलेली असते मागं, अशा बोट लोकांना आणि सामानाला वाहून नेण्यासाठी वापरतात. आणि शिप अँड लायनर्स कॅरी पीपल अँड गुड्स टू अ डिस्टंट प्लेसेस अक्रॉस द सीज. पण समुद्रातून आपल्याला जर न्यायचं असेल, ठीक आहे नाही, समुद्रातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजे खूप जास्त अंतर असतं, 400, 500, 1000 किलोमीटर. मग अशा ठिकाणी शिप्स आणि लायनर्स वापरतात. इथं दाखवलेत बघ
ट्रान्सपोर्टमध्ये शिप्स आणि लायनर्स समुद्रामध्ये. नेक्स्ट आहे एअर ट्रान्सपोर्ट. आता सगळ्यात फास्टेस्ट काय असतं? एअर ट्रान्सपोर्ट. द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इज बाय एअर. वी कॅन ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस इन अ व्हेरी शॉर्ट टाईम बाय एरोप्लेन्स. मग एरोप्लेन्समुळे आपण लॉंग डिस्टन्स कमीत कमी वेळात अंतर कापू शकतो. हेलिकॉप्टर्स आर यूज्ड फॉर फ्लाईंग ओव्हर शॉर्ट डिस्टन्स. आणि शॉर्ट डिस्टन्सवर अजून काय यूज करतो आपण? हेलिकॉप्टर पण यूज करतो. गुड्स कॅन ऑल्सो बी सेंट थ्रू कार्गो प्लेन्स अँड हेलिकॉप्टर्स. आणि अजून सामान ते पण आपण कार्गो प्लेन्स आणि हेलिकॉप्टरमधून शिफ्ट करू शकतो. इथं कार्गो प्लेन दाखवले बघा हेलिकॉप्टरच्या खाली, सामान वाहून नेण्यासाठी. ट्रेन्स रिसाइड दीज लाईन्स विथ द टीचर. रिसाइड म्हणजे काय म्हणा, काय म्हणायला सांगितलं त्यांनी? ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हेअर कम द ट्रेन्स. माउंटन्स म्हणजे काय? पर्वती भाग, डोंगराळ भाग. प्लेन्स म्हणजे काय? सपाट मैदानी भाग. आणि रिव्हर्स म्हणजे काय? नदी. म्हणजे डोंगरांमधून किंवा सपाट भागांमधून किंवा नद्यांवरून पण काय ट्रॅव्हल करतं? ट्रेन्स. हेअर कम्स द ट्रेन्स. त्यानंतर कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल, ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड इन विदाऊट फेल. कॅरिंग पॅसेंजर्स म्हणजे काय? प्रवासी वाहून नेण्यासाठी. कॅरिंग मेल म्हणजे काय? लोकांचा पत्र व्यवहार वगैरे असतं ना, आपण इथून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी. आणि ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड इन विदाऊट फेल. आणि जास्त त्यांचा प्रेशियस लोड म्हणजे काय? जास्त सामान खूप असेल, मौल्यवान सामान, ते पण कॅरी करतं, ते ट्रेन करतं. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हेअर कम्स द ट्रेन्स. म्हणजे काय? की पर्वतांमधून, मैदानी प्रदेशांमधून आणि नद्यांमधून काय जातीये? ट्रेन्स जातीये.